24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. बदलेल्या रस्त्यात बसून शिवसेना नेते राजाभाऊ अहिरे यांचा ठिय्या आंदोलन. नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहरात नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध फुटला आहे. 2 महिन्यांपासून खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता थेट रस्त्यात उतरून आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. चांदवड शहरातील वरचे गाव, पंचशीलनगर आणि बागवानपुरा परिसरात मागील 2 महिन्यांपासून नगर परिषदेने रस्ता खोदून ठेवला आहे. मात्र अद्याप नवीन रस्त्याचे काम सुरू न झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते राजाभाऊ अहिरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी थेट खोदलेल्या रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन छेडले. प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली. रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की ठिकठिकाणी मोठे खड्डे, वर आलेले चेंबर आणि दगडांमुळे पादचारी तसेच वाहन चालकांचे जीव धोक्यात आले आहेत. लहान मुले, विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिक रोज अपघाताला सामोरे जात आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा नगर परिषदेकडे तक्रारी करूनही केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे गुढीपाडवा, रामनवमी आणि रमजान ईद सारखे महत्त्वाचे सण पार पडले तरीही प्रशासनाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्ता नसल्यामुळे आम्हाला चालणेही कठीण झाले आहे. अपघात वाढलेत. प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू. आगामी 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याने तात्काळ काम पूर्ण करावे, अन्यथा आमरण उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजाभाऊ अहिरे यांनी दिला आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, की नागरिकांचा संताप आणखी भडकणार, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी सुखदेव केदारे, तळेगाव, 24x7 न्यूज. चांदवड शहरातील वरचे गाव, पंचशीलनगर, बागवानपुरा या रस्त्याचे अतिशय दयनीय आणि दुरावस्था झालेली आहे. मागील 2 महिन्या पहिले या नगर परिषदेने हा रस्ता खोदून ठेवला असल्याने इथल्या नागरिकांनी या रस्त्यावरून कसं चालायचं असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. अक्षरशः ढापेवरती आलेले, दगडावरती आलेले विद्यार्थी या चंबरमध्ये पडत आहे, वयोवृद्ध लोक या इथे पडत आहे. तर लवकरात लवकर या नगर परिषदेने तात्काळ इथे नवीन रस्ता बांधून देण्यात यावे. तसे नाही जर झाले तर आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता शासनाने घेण्यात यावी.